सिल्लोडमध्ये विशाल करोळे आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत। विशाल, सिल्लोडमधलं सध्याचं चित्र काय दिसतंय? श्वेता, मतदानाला सुरुवात झालेली आहे। नागरिक सकाळपासूनच इथे मतदानासाठी येत आहे। खरं तर थंडीचे दिवस आहे, त्यामुळे मतदानाला सकाळच्या सत्रामध्ये थोडासा कमी प्रतिसाद मिळेल असे प्रशासनाला भीती होती। मात्र त्यामुळे 7 वाजताची वेळ प्रशासनानं राज्यात सगळीकडेच यावेळेस 7:30ची केलेली आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंतही मतदान असेल, त्यामुळं हळूहळू लोक आता मतदानासाठी यायला सुरुवात झाली आहे। सिल्लोडमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहे आणि त्यात भाजपनं आता थोड्याच वेळापूर्वी शिवसेना जी सत्तार यांच्या ताब्यात आहे, इथं शिवसेनेला भाजप सत्तार सेना म्हणून संबोधित आहे, त्यांच्यावर आरोप केला आहे। गेली काही दिवस पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मतदारांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष सत्तार यांनी दाखवले असल्याचा भाजपनं आरोप केला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली आहे। निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं। इतकंच नाही तर जिथं भाजपचे बहुल मतदार आहेत तिथं मतदान यंत्र हे स्लो करण्यात आल्याचाही भाजपनं आरोप केलेला आहे आणि त्यानिमित्तानं तातडीने याबाबत तक्रार दाखल करून निवडणूक आयोगाने याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। मात्र भाजप या सगळ्या प्रकाराकडे लक्ष ठेवेल अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे। तुर्तात आता शिवसेना आणि भाजपमध्ये हा वाद जरी सुरू असला तरी मतदानाला हळूहळू का होईना सुरुवात झालेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळच्या सत्रात थोडी थंडी जास्त पडली आहे गेली 2-3 दिवस, त्यामुळे प्रतिसाद कमी असेल। मात्र जसं जसं ऊन वाढेल आणि वातावरण उबदार होईल, निश्चितपणे मतदार राजाच्या रांगा या ठिकाणी लागतील। एक दुसरं महत्त्वाचं सांगतो, संभाजीनगर जिल्ह्यातीलच खुलताबादमध्ये सकाळी 7:30 वाजता घृष्णेश्वर येथील जे मतदान केंद्र आहे तिथे मतदान यंत्रामध्ये बिघाड आला होता आणि मतदानाला 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरुवात झाली होती। मात्र तिथं सुद्धा आता मतदानाला सुरुवात झाली आहे आणि जिल्ह्यात मराठवाड्यात सध्या कुठूनही मतदानाबाबतच्या कुठल्याही तक्रारी आढळून आलेल्या नाही आहेत। विशाल, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।